चल तो लेसन चालू आहे आपला मॅथ पेपर 1 चा तिसरा लेसन चालू आहे आणि पॉलिनॉमियल लेसन मध्ये आपण शेवटच्या पॉइंट वर आले आहोत आणि शेवटचा पॉइंट आहे आपला फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, याच्या आधी आपण काय काय बघितलं पॉलिनॉमियल मध्ये? याच्या आधी आपण पॉलिनॉमियल मध्ये पाहिलं की पॉलिनॉमियल काय असतं, पॉलिनॉमियलचे टाइप्स काय काय असतात, पॉलिनॉमियलचे आपण ऑपरेशन केले, ॲडिशन केलं, सबट्रॅक्शन केलं, मल्टिप्लिकेशन केलं, डिव्हिजन केलं, त्यानंतर आपण व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल काढलं, त्यानंतर आपण रिमाइंडर थेरम बघितला, फॅक्टर थेरम बघितला, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर अपकमिंग नेक्स्ट मध्ये लास्ट पॉइंट वर आपण आलो आणि त्या लास्ट पॉइंटचं नाव आहे फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, चला फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल मध्ये फॅक्टर कसे काढायचे बघा. यासाठी आपण 8 स्टँडर्डला आपल्याला लेसन पण होता बघा, 2 लेसन होते. एक लेसन स्वरांचा गोळ झालेला आहे. चला ठीक आहे, असं स्टेट बोर्डला होते पण तुम्हाला बुक नव्हतं. 8 स्टँडर्डच्या बुक मध्ये आहे. जर तुम्हाला वेळ भेटला तर 8 स्टँडर्डचं ते फॅक्टर्स ऑफ अल्जेब्रिक पॉलिनॉमियल नावाचं लेसन काढा. त्याच्या आधी एक फॉर्म्युले पण दिले आहेत. कोणकोणते फॉर्म्युले त्याचे सांगा बरं सर आम्हाला. एक जनरल रिव्हिजन म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी काय करतो, जनरल रिव्हिजन म्हणून काही फॉर्म्युले सांगतो. त्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युले की आपल्याला उपयोगात येणार आहे. जनरली याच्या आधीचे जे फॉर्म्युले आपल्याला, तर जनरल फॉर्म्युले कोणकोणते? एक फॉर्म्युला आपला आहे a + b चा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला. तो फॉर्म्युला आहे तुमचा a² + 2ab + b स्क्वेअर. एक दुसरा एक फॉर्म्युला आहे a - b चा ब्रॅकेट स्क्वेअर. तो फॉर्म्युला तुमचा a² - 2ab + b स्क्वेअर. त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे तुमचा a² - b स्क्वेअर चा, त्याला लिहिता येतं a - b * a असं लिहिता येतं. आणि त्याच्यानंतर हे झालं. त्याच्यानंतर आपल्याला x + a * x + b चा फॉर्म्युला अप्लाय करा. ओके ओके, गडबड होतं का काही? हा, तो याच्यामध्ये लक्ष द्या. तो x + a * काय येतो, x + b येतो. x + a * x + b कसा फॉर्म्युला आहे? हा फॉर्म्युला कसा आहे? x² प्लस ब्रॅकेट मध्ये a + b * x + a हा एक फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर a + b चा ब्रॅकेट क्यूब चा फॉर्म्युला आहे a³ + 3ab ब्रॅकेट a + b * b चा क्यूब. असं बी लिहिता येतं आणि याला असं बी येतं a³ + 3a² b + 3ab² b चा क्यूब. त्याच्यानंतर a - b चा क्यूब चा फॉर्म्युला आहे, तो आहे तुमचा a³ - 3a² b + 3ab² b चा क्यूब. आणि लास्ट वाला एक फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये आणखी 2 आहे बघा, ती एडिट केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे बघा, याच्यामध्ये आणखी कोणकोणते फॉर्म्युले आहेत? कुठे गेले? 3ab चा नाही सर, 3a चा वर्ग b 3ab चा. ठीक आहे. चला आणखी आता एक फॉर्म्युला होता लास्टचा a + b + c चा स्क्वेअर. a² + b² + c² + 2 * ab + bc + त्याच्यानंतर आणखी 2 फॉर्म्युले होते a³ + b³ बरोबर a³ a + b इन ब्रॅकेट a² - ab + b². त्याच्यानंतर एक फॉर्म्युला आहे नंबर 1, नंबर 2, नंबर 3, नंबर 4, नंबर 8, 7, 8, 10 ये सर ते a³ - b³ चा फॉर्म्युला आहे a - b * a² + ab + b². हे फॉर्म्युले याच्यातलं जास्तीत जास्त उपयोगात येणार फॉर्म्युला कोणता? हा आपल्याला फॅक्टर काढण्यासाठी उपयोगात येणार हा फॉर्म्युला. ठीक आहे, फॅक्टर काढण्यासाठी तुम्ही जर व्यवस्थित जर तो ती जे 2 चॅप्टर जर स्टडी केले तर तुम्हाला एकदम सोपे जातील आणि फॅक्टर काढायला पण तुम्हाला होता नाही. ठीक आहे, चला चला तर पुढे जाऊ आपण. व्होल्टेज ओ व्होल्टेज
VT इथे बघा फॅक्टर कशी पाडली आपण कशी पाडली ए फॅक्टर पहा कशी पाडली आपण हा काय केलं पाहिजे याच्यामध्ये आपल्याला फॅक्टराइज सांगितलं त्यांनी करायचं तिने दिलं होतं y² - 3y चा ब्रॅकेट स्क्वेअर -5 * y² - 3y -50 त्याला सिंपली काय करायचं तुमची जी टर्म रिपीट झाली टर्म तुमची जी रिपीट झाली तुमची जी टर्म रिपीट झाली तुमची जी टर्म रिपीट त्याला काय करायचं त्याची व्हॅल्यू ठेवायची x त्याची काय ठेवायची व्हॅल्यू x काय ठेवायची व्हॅल्यू काय x ठेवलं बरोबर आहे x ठेवलं कुठले बी देऊ शकता पण त्याच्यात पाहिजे काय त्याच्यात y असेल तिकडे y नाही घ्यायचं इकडे y असेल तर y नाही घ्यायचं इकडे x असेल x नाही घ्यायचं y घ्यायचं इकडे z असेल ती सोडून दुसरं काही नाही घ्यायचं तू का म्हणे ओ नाही घेऊ ओ घेऊ नका कारण ओ हा 0 आणि ओ सारखंच असतं है की नाही काय केलं बघ इथं याच्या जागेवर घेतलं x ते झाला x चा वर्ग हे झालं -5 * x - 50 झालं हे झालं आता याचे काय करायचे फॅक्टर काढायचे कसे इथं पाहिजे पहा इथं 1 आहे या 1 आणि 50 चा मल्टिप्लिकेशन करायचं 50 1 * 50 ते झालं -50 याचे पाडायचे याचे फॅक्टर अशी पाडायचे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी तुमचं x चं सगळं काय जे बेरीज किंवा वजाबाकी घाला म्हणजे x सगळं घाला म्हणजे तुम्ही काय काय याचं ऐकू शकता तिथं तुम्ही 1 * 50 करू शकता तुम्ही 2 * 25 करू शकता आणि 5 * 10 करू शकता आणि 100 चं तुम्ही हाफ करू शकता आता जेव्हा प्रोडक्ट मायनस आला लक्षात ठेवा जेव्हा गुणाकार मायनस आला ना 100% त्या ठिकाणी काय झालेलं असतं 100% त्या ठिकाणी काय झालं असतं 100% काय झालं असतं सबट्रॅक्शन झाली असते रूटची सबट्रॅक्शन झाली म्हणजे 1 + 1 1 मायनस आहे मग -1 मायनस पाहिजे कोण इथं पाहिजे जे सबट्रॅक्शन झाल्यावर आन्सरला चिन्ह काय इथं मायनस आलं तर समजायचं जो 10 आहे तो 10 मायनस घ्यायचा तुम्ही या चार कुठलं एक पेअर घेऊ शकता पण कधी जर कंडिशन सॅटिस्फाय केली तर तसं 10 5 50 होतं पण 10 मधून 5 गेल्यावर 5 फक्त म्हणून ते घेतलं येड्यापानात घेतलं नाही एकदा 25 आणि 2 काही भांडण नाही आपल्याला 50 आणि 1 पण भांडण नाही 50 आणि 1 भांडण्यासाठी तर -49 पाहिजे 50 मधून 1 गेलं की 49 राहतं तर नाही येतं ना समीकरण काय करायचं x चा वर्ग -49x -50 याला तुम्हाला काय घेता येतं यात तुम्हाला -50 आणि +1 घेता येतं आणि 50 मधून 1 गेला असे बरोबर आहे का काय करायचं या -5 ला दिलं -10 आणि +5 याच्यात काय करायचं पहिले x कॉमन निघतो x काढ इथला x वर्ग होता याच्यातला x काढला राहिला ब्रॅकेटमध्ये x मायनस याच्यातला x काढला इकडे 10 पुढच्या याच्यातला डायरेक्ट जो पाहिजे नंबर असतो तो कॉमन करून टाका 5 काढला ब्रॅकेट मध्ये इकडे तिकडे वाली तिकडे तिष्ट नाही टमाटर मग त्यात 5 मल्टिप्लाय करतो सर 20 निघाला तिथे इकडे नाही सर इकडे लिहायचं सर करायचं काहीच नाही सर करायचं सर मग ते खाली कसं आलं ते अबे एवढी ना आता तर शुक्राला झाली हा चला मग x - 10 दोन वेळा येईल एक वेळा त्याला एकदम द्यायचं जे ब्रॅकेटच्या बाहेरचं आहे त्याला एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं जे ब्रॅकेटच्या बाहेरचं त्याला एका ब्रॅकेट हे तुमचे दोन फॅक्टर आहेत आता परंतु झालं काय इथं x ची किंमत ही तुमची काय फक्त x च आहे का x बरोबर तर y चा वर्ग -3y मग परत त्याचे x बरोबर काय करतो y चा वर्ग -3y टाकायचं आणि y चा वर्ग -3y परत त्याचे फॅक्टर काढायचे आहे सर जे नंबर ते सर हे डबल परत फॅक्टराइज करायचं कारण इथं परत समीकरण तयार झालं बेटा इथं -10 -10 आणि ते +5 हा फक्त -10 ते डबल ते खाली आलं हे याच्यातच होता ना ते आपण x ची किंमत काय ठेवली इथं y x मग हे ह्या पूर्ण टर्मची किंमत x किंमत ठेवली होती ना
जेव्हा इथे x आलं तर x ची जागा परत ठेवून टाकली आपण. मग परत ठेवल्यामुळे समीकरण तयार झालं. समीकरण तयार झाले ते फॅक्टर पाडले. तसं याचे पण फॅक्टर पाडले. याचे नाही पडत. याचे पडतच नाही. याला आधी छोडलं. याचे पडले. याला काय केलं 5 2 10 घेतलं 5 मधून 2 गेले 3 राहिले. मग या 3 ला काय दिलं -5 प्लस 2 दिलं. याच्यात y कॉमन काढलं इथं 5 राहिला इथं 2 कॉमन काढलं इथं y आणि -5 आलं ते म्हणजे 10. सरी समाधानी का